गोदरेजकडून शासनाच्या नियमांचे उल्लंघन, राष्ट्रवादीचा आक्रमक पवित्रा। जिल्हाध्यक्ष सुधाकर घारेंचे गोदरेज कंपनी समोर आमरण उपोषण। नावंडे गावाजवळ गोदरेज कंपनीचे काम सुरू आहे। काम करताना शासनाच्या नियमांचे उल्लंघन केल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसने केला आहे। या प्रकल्पाविरोधात राष्ट्रवादीने आक्रमक पवित्रा घेतला असून जिल्हाध्यक्ष सुधाकर घारे मंगळवारी गोदरेज कंपनी समोर आमरण उपोषणाला बसणार आहेत। सोमवारी राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी प्रशासनाला निवेदन दिले। यावेळी पदाधिकाऱ्यांनी आक्रमक भूमिका घेतल्याचे पाहायला मिळाले। गोदरेज प्रकल्पाचे काम करताना शेतकऱ्यांच्या शेतीकडे जाणारे रस्ते, विद्युत खांब, गावाची पिण्याची पाईपलाईन तोडण्यात आली असून शासनाच्या नियमांचे उल्लंघन केल्याने महसूल विभागाने 7 कोटी दंड ठोठावला होता। या दंडाची रक्कम गोदरेजने भरली नसल्याचा राष्ट्रवादीचा आरोप आहे। वन विभागाच्या जागेत अतिक्रमण करून वृक्षतोड करत शासकीय मालमत्तेचे नुकसान आणि अटींचे उल्लंघन केल्याने कंपनीची परवानगी रद्द करावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने केली आहे। राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुधाकर घारे यांच्या नेतृत्वाखाली मंगळवारपासून आमरण उपोषण केले जाणार असून तहसीलदार अभय चव्हाण, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर विशाल निहुल पाटील, पोलीस निरीक्षक सचिन पवार यांना राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी निवेदन दिले। साहेबांना पत्र दिलेलं आहे। नावंडे ग्रामपंचायतमध्ये गोदरेज कंपनी ज्या पद्धतीने त्यांनी काम चालू केलेलं आहे, काम करत असताना कंपनी पूर्णपणे नियमाचं उल्लंघन करते आहे। आम्ही कंपनीची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने आम्ही त्यावर चर्चा केली असता कंपनीने आम्हाला कुठल्या प्रकारे सहकार्य नाही केलं आहे। नियमाचं उल्लंघन असं आहे का त्यांनी बिनशेती करताना जे काय शासनाला अटी घालून दिल्या होत्या त्या सर्व अटींचं त्यांनी उल्लंघन केलेलं आहे। शेतकऱ्यांकडे जाण्याचा रस्ता पूर्णपणे बंद केलेला आहे। जुने नाले ओढे आहेत ते बंद केलेले आहेत। बाजूला जे फॉरेस्ट आहे त्या फॉरेस्टमध्ये त्यांनी अतिक्रमण केलेलं आहे। शासनाने त्यांना 7 कोटीचं दंड आकारलेला आहे। ते कुठल्या प्रकारचे दंड ते भरत नाही आहेत। अशा अनेक गोष्टी आहेत ज्याच्यामध्ये स्थानिकांचा जे पाण्याची पाईपलाईन आहे ती पाईपलाईन त्यांनी बंद केलेली आहे। बोरवेल आहेत त्या बोरवेल त्यांनी बंद केलेल्या आहेत। गोदरेज कंपनीची अरेरवी आहे। काही गुंडांना त्यांनी हाताशी धरलेले आहेत आणि ते तालुक्यामध्ये गुंडगिरीचं वातावरण तयार करतायत। दिनांक 29 तारखेला जिल्हा अध्यक्ष आमचे सुधाकर भाऊ घारे यांच्या नेतृत्वाखाली 30 तारखेला सुधाकर भाऊ घारे यांच्या नेतृत्वाखाली आम्ही तिथे गोदरेज वूड साईड जे प्रोजेक्ट आहे जो नावंडे ग्रामपंचायतीमध्ये आणि नावंडेच्या हद्दीमध्ये तिथे आम्ही उपोषणाला बसणार आहोत। उपोषणाला बसण्याचं कारण असं आहे की कुठल्याही प्रकारे स्थानिकांना विचारत न घेता, जे स्थानिक शेतकरी आहेत त्यांना विचारत न घेता एका स्थानिक पुढाऱ्याच्या ऐकून ते स्थानिकांवर अन्याय करतायत। त्याच्यासाठी आम्ही उद्या भाऊंच्या नेतृत्वाखाली उपोषण करणार आहोत। अमरण उपोषण आम्ही करणार आहोत। गोदरेजने तिथल्या आमच्या वॉटर स्कीमच्या पाईपलाईन असतील, विहिरी असतील, बोरिंग असतील ते संपूर्ण त्यांनी डिस्ट्रॉय केलेले आहेत, मोडून काढलेले आहेत। आम्हाला कुठल्याही प्रकारे स्थानिकांना विश्वासात न घेता त्यांचा जो मोजोरीपणा चालू आहे त्याच्या विरोधात आम्ही उद्या उपोषण करणार आहोत। आम्ही सगळे स्थानिक पंचकृषीतील नागरिक आमचे राष्ट्रवादी काँग्रेस तालुका खालापूर तालुक्याच्या वतीने आम्ही तिथे उपोषण करणार आहोत। भाऊंच्या नेतृत्वाखाली आम्ही त्यांना धडा शिकवण्यासाठी उपोषण करणार आहोत। या प्रसंगी युवक जिल्हा अध्यक्ष अंकित साखरे, तालुका कार्याध्यक्ष भूषण पाटील, मतदार संघाचे उपाध्यक्ष बाबू पोटे, युवक अध्यक्ष गौरव दिसले, तालुका अध्यक्ष अमर मानकवळे, कार्याध्यक्ष कुणाल पाटील, संजय पिंगळे, रोहिदास पिंगळे, रामदास हडप, अनंत हडप, निलेश हडप, प्रसाद पाटील, अनिल पिंगळे, विजय ढोकळे आदी उपस्थित होते। संदीप ओवाळ, संवाद मराठी लाईव्ह, खालापूर। श्री गणपती संस्थान महड, तालुका खालापूर, जिल्हा रायगड। श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय, स्वच्छता आणि 24 तास गरम पाणी, सीसीटीव्हीची नजर। आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा 021 92 26 69 12 72 76 47 38 54।